तर बघा आता मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण फिजिक्स शिकूयात, म्हणजेच भौतिकशास्त्र. तर बघा, जो 11वीचा आणि 12वीचा सिलेबस आहे मला खूप आवडतो. ज्यांनी पण डिझाईन केलेलं आहे ते खरंच खूप ग्रेट माणसं आहेत. कारण त्यांनी बघा 11वीला जो पहिला धडा दिला आहे तुमचा काय, तो युनिट अँड मेजरमेंट. पहिला धडा बघा तुमचा काय, युनिट्स अँड मेजरमेंट्स. परत दुसरा धडा बघा, मॅथमॅटिकल मेथड इन फिजिक्स. म्हणजे मग जसं सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला, काय सांगितलं होतं रे मग, अरे केलं काय ते डबल, जाऊ दे. जसं मग मी सांगितलं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकायचं असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच बघा, पहिल्यांदा फिजिक्सची ABCD घेतलेली आहे मेजरमेंट आणि युनिट्समध्ये, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स जे की पुढं फिजिक्स शिकण्यासाठी जे उपयोगी पडणार आहे गणित, ते त्याच्यामध्ये शिकवलं. आणि परत मोशन वगैरे, म्हणजे किती छान पद्धतीने 11वीचा सिलेबस डिझाईन केला आहे. आणि जर तुम्हाला 11वी चांगली समजली तरच 12वी चांगली समजू शकते. 12वीचा पहिला धडा आहे रोटेशनल डायनामिक्स. त्याच्यामध्ये तुम्ही मोशनचे म्हणजे लिनियर मोशन समजलं तर तुम्हाला रोटेशनल मोशन चांगलं समजेल. म्हणजे किती छान पद्धतीनं सिलेबस डिझाईन केला आहे. जास्त वेळ न घालवता आपण पहिला धडा चालू करूयात, युनिट अँड मेजरमेंट्स. तर बघा, आता पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्समध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्दांचा शब्दशः अर्थ मराठीमध्ये समजून घ्यायचा, म्हणजे निम्म टेन्शन तिथंच कमी होतं. बघा, युनिट्स म्हणजे एकक, आणि मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणे, मोजमाप. तर हे कशाबद्दल बोललं ते बघूयात. बघा, आता आपण परत बॅक टू दॅट स्टोरी, म्हणजे त्या स्टोरीमध्ये जाऊ. त्याच्यामध्ये बघा, जे गुरुजी होते त्यांनी वीट आणायला लावली होती. म्हणजेच काय रे, ह्याच्यामध्ये ती वीट कशाने तरी मोजावं लागेल. त्याची लांबी आहे काहीतरी, त्याची रुंदी आहे, त्याचं वजन आहे म्हणजे मास आहे काय, त्याला वस्तुमान आहे काहीतरी, आणि ते पृथ्वी खेचते म्हणजे काहीतरी वजन पण आहे त्याला. म्हणजेच काय रे, त्याच्या फिजिकल क्वांटिटी कशा तरी मोजल्या पाहिजे. फिजिकल म्हणजे काय, भौतिक राशी. ती जी वीट आणली आपण, हे विटेला काहीतरी लांबी आहे म्हणजे लेंथ आहे काहीतरी, बरोबर, त्याचं मास आहे काहीतरी. तो विद्यार्थी तिथून इथपर्यंत आणताना त्याला काहीतरी टाईम पण लागला. म्हणजेच काय रे, हे लेंथ तुम्ही कशामध्ये तरी मोजावं लागणार आहे, तुम्हाला मास पण कशामध्ये तरी मोजावं लागणार आहे, टाईम पण कशामध्ये तरी मोजावं लागणार आहे. म्हणजेच काय, मोजमाप करणं गरजेचं आहे, म्हणजे मेजरमेंट करणं गरजेचं आहे. आणि ते मेजरमेंट कशामध्ये तरी सांगणं पण गरजेचं आहे. म्हणजे लेंथ, ह्याची लांबी आहे, तुम्ही कशामध्ये मीटरमध्ये सांगू शकता, फूटमध्ये सांगू शकता, यार्डमध्ये सांगू शकता, कुठल्याही युनिटमध्ये सांगू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकता. परत त्यानंतर त्याचं मास आहे, मास KGमध्ये सांगतो आपण, बरोबर. वेगवेगळ्या युनिट आहेत त्याच्यामध्ये, पण परत पाऊंड आहे. म्हणजेच काय, वेगवेगळे युनिट आहेत ते पण तुम्हाला समजावून सांगावं लागणार आहे. परत तो आणायला लागलेला काय काय, तो विद्यार्थी जर लय फास्ट असेल तर काही सेकंदात घेऊन येईल, एखादा ढ असेल तर लय वेळ लावेल, काहीतरी होईल. म्हणजेच काय, मिनिट, सेकंद असं टाईम पण सांगतोय. म्हणजेच काय, बघा आता या ठिकाणी मीटर घेतले आपण, KG घेतले, सेकंड घेतले, म्हणजेच काहीतरी एकक घेतलेले आहेत. समजते. बघा, तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या टायमाला दुकानामध्ये जाता, त्या ठिकाणी गेल्यानंतर दुकानदाराला काय म्हणता रे, मला 5 किलो साखर दे, 2 किलो साखर दे, असं म्हणता, बरोबर का नाही. का तुम्ही म्हणता त्याला 5 लिटर तेल, 5 लिटर साखर द्या, असं नाही म्हणत. त्याला काय म्हणता, 5 किलो. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला काही अमाऊंटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला काय एकक सांगावं लागतं, की 5 किलो, 3 किलो, 2 किलो, म्हणजेच एकक होय. ठीक आहे. आता बघू हे किती असतात, काय असतात. सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय समजून घेऊ. फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, भौतिक राशी. आपल्याकडे जी वीट आली मागाच्या कथेमधली, तिला काहीतरी आपण संख्येमध्ये बोलणार आहे, की 1 किलो, 2 किलो, 3 मीटर लांब आहे, 2 मीटर लांब आहे, 1 मीटर अर्धा फूट वगैरे काहीतरी असं बोलणार आहे. म्हणजेच काय रे, मी भौतिक राशीमध्ये त्याला डिफाईन केलं, त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. ह्याची डेफिनेशन लिहायची झाली तर कशी लिहिणार रे, स्वतः डेफिनेशन बनवायला शिकायचं, पाठ करायचं नाही. पुस्तकात दिलेलं आहे ते समजून घ्यायचं, आपल्या भाषेमध्ये त्याला बनवायचं आणि रिप्रेझेंट तसंच करायचं. ठीक आहे. मग आता ह्याची डेफिनेशन काय बनवणार. द फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ॲज एनी ऑब्जेक्ट मेजर्ड म्हणजे मोजणे, इन नंबर्स. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट एखाद्या नंबरमध्ये तुम्ही मोजता आणि त्याला काहीतरी अंक देता, त्या अंकालाच काय म्हणतो आपण, फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल काय घेतलेलं रे त्याचं, KG, परत काय येईल पाऊंड, परत सेकंड, अशा कुठल्या पण क्वांटिटी आपण घेऊ शकतो. आता हे फिजिकल क्वांटिटी किती प्रकारचे आहेत ते बघू.
फिजिकल क्वांटिटीमध्ये 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, पहिल्यांदा मराठी समजून घेऊ. फंडामेंटल ह्या शब्दाचा अर्थ होतो मूलभूत. मूलभूत राशी म्हणजे काय की अशा फंडामेंटल क्वांटिटी की ते कशाबरोबर कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यावर डिपेंड नाही, ते स्वतः आहे मूलभूत. म्हणजे जसं की गणितामध्ये आपण नंबर बघतो कुठले रे, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे जे 10 नंबर आहेत हे काय आपल्या सोयीसाठी मोजण्यासाठी घेतो आणि ह्याच नंबरच्या कॉम्बिनेशन पासून परत काय करतो 10 11 असे इन्फानाईट नंबर बनवतो. म्हणजे हे जे नंबर आहेत हे काय फंडामेंटल नंबर आहेत गणितामध्ये. तसंच फिजिक्समध्ये फंडामेंटल क्वांटिटीज असतात. त्या फंडामेंटल क्वांटिटीज काय करायच्या, पूर्णतः पाठच करून घ्यायच्या, तर तुम्हाला फिजिक्स चांगल्या पद्धतीनं समजून येईल. ठीक आहे. आणि परत त्यानंतर दुसरा प्रकार आहे डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजेच काय, डिराइव्ड क्वांटिटीला काय मराठीमध्ये म्हणता येईल की 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी एकत्र येऊन नवीन युनिट बनणार, तेव्हा त्याला काय म्हणू शकतो आपण, न्यून राशी, नवीन राशी एखादी बनणं 2 किंवा 3 कॉम्बिनेशन पासून, त्याला आपण न्यून राशी किंवा नवीन राशी असं म्हणलं तरी चालेल. न्यून नको, नवीन शब्द लिहू आपण, नवीन राशी, एखादी नवीन राशी बनते 2 किंवा 3 पेक्षा. परत तिसरी क्वांटिटी काय रे, तिसरी फिजिकल क्वांटिटी काय तर सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणजे काय रे, तर ह्या फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीच्या व्यतिरिक्त अजून 2 क्वांटिटीज आहेत ज्या की प्लेन अँगल एक आणि दुसरा सॉलिड अँगल. हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता ह्या 3 क्वांटिटीज आहेत, ह्याच्यामधलं पहिलं जे आहे फंडामेंटल क्वांटिटी ते आपण आता काय करणार आहोत, ब्रीफमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा आता फंडामेंटल क्वांटिटी, पहिला मुद्दा घेऊ आपण, फंडामेंटल क्वांटिटी. तर बघा फंडामेंटल क्वांटिटी किती प्रकारचे असतात, 7 प्रकारचे असतात. जसं की मी तुम्हाला गणितामध्ये नंबर सांगितले की 10 प्रकारचे 0 पासून 9 पर्यंत जे की फंडामेंटल नंबर आहेत आणि त्याच्या कॉम्बिनेशन पासून आपण इन्फानाईट बनवतो. तसंच या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीचे किती आहेत रे, 7 क्वांटिटी आहेत. तर कुठल्या कुठल्या क्वांटिटी आहेत ते काय करू आपण एका टेबलमध्ये लिहून टाकू, म्हणजे चांगलं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवता येईल. तर बघा वही पेन पटकन काढा आणि लिहायला लागा. 7 क्वांटिटीज, 3 4 5 आणि 6 आणि 7. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा मी काय करतो, इथं सिरियल नंबर लिहितो, ते 7 क्वांटिटीज आहे. परत त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते लिहितो, इथं मराठीमध्ये काय म्हणतात ते लिहितो आणि त्याचं काय म्हणतात त्याला युनिट काय आहे ते लिहितो इथं आणि सिम्बॉल. इथं फिजिकल क्वांटिटी ॲज इट इज आणि इथं मराठीमध्ये. ठीक आहे. तर बघूयात आता 7 क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत. त्यामधली जी पहिली क्वांटिटी आपण परत त्या स्टोरीकडे जाऊ म्हणजे अजून व्यवस्थित समजायला मदत होईल. बघा ती वीट जी घेऊन आला त्या विटेला पहिल्यांदा बघितलं त्याची काहीतरी लांबी रुंदी दिसली असणार आहे, म्हणजेच पहिली क्वांटिटी काय येणार, लेंथ. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला पहिल्यांदा आपण लेंथ वगैरे घेतो त्याची, त्यामुळे पहिली क्वांटिटी कुठे आली, लेंथ. त्याला मराठीत काय म्हणतो रे आपण, लांबी. लांबी रुंदी एकच म्हणजे अंतर मोजतो एक प्रकारे. तर काय येणार रे त्याचं युनिट, आपण मीटर घेतो. आता तुम्ही म्हणसाल की सर मीटरमध्ये आपण ह्याच्यामध्ये मोजतो, पाऊंडमध्ये, फूट आपलं सॉरी मीटरमध्ये, फूटमध्ये, तर तुम्ही फूट काय घेतलं नाही. तर हे जे युनिट आहेत इंटरनॅशनल युनिट प्रमाणे लिहितोय मी, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हेच पाठ करायचे, ह्याच युनिटमध्ये आपल्याला जगभरात हेच वापरावं लागतं, त्यामुळे हेच पाठ करायचे.
तर पहिलं युनिट काय मीटर आणि त्याचा सिम्बॉल. आता प्रत्येक ठिकाणी मीटर मीटर लिहित बसायची गरज नाही. प्रत्येक समजा तुम्हाला 15 मीटर 20 मीटर तर प्रत्येक टायमाला मीटर मीटर लिहित बसायची गरज नाही. सिम्बॉल फक्त काय वापरायचा त्याचा यम, म्हणजे मीटरचा फक्त यम वापरायचा. समजलं. प्रत्येक ठिकाणी मीटर लिहायची गरज आवश्यकता नाही, फक्त सिम्बॉल यम लिहायचं. परत त्यानंतर दुसरी जी क्वांटिटी आहे ती काय रे, मास. म्हणजे त्या विटेचं काहीतरी वस्तुमान असेल, त्या वस्तूला काहीतरी मान म्हणजे किंमत, त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान असेल. ते कशामध्ये मोजतो आपण, तर किलोग्रॅममध्ये. किलोग्रॅम. आणि त्याचा सिम्बॉल काय, केजी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मास आणि वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन कळतच नाही. आता तुम्हाला तुमचं वजन विचारलं तर तुम्ही काय म्हणता 50 किलो 60 किलो. ॲक्च्युली 50 किलो 60 किलो नसतं, ते 60 किलो 70 न्यूटन असतं. न्यूटन म्हणजेच काय बघा, समजून घ्या. मास म्हणजे काय, एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये किती द्रव्यमान म्हणजे किती पदार्थ उपलब्ध आहे त्याला म्हणायचं मास. आणि ते कुठल्याही ग्रहावर घेऊन गेलं तर ग्रहाची ग्रॅव्हिटी ड्यू टू ॲक्सलरेशन, ठीक आहे, त्याच्याबरोबर मल्टिप्लाय झालं म्हणजेच W = मास इंटू ग्रॅव्हिटी. त्या टायमाला वजन भेटतं त्याचं, तर ते न्यूटनमध्ये मोजतो आपण. ठीक आहे, ते वेगळं झालं आणि मास वेगळं झालं. हे मास आणि हे वेट. समजलं. मास आणि वेटमधला फरक म्हणजे वस्तुमान आणि वजनामधला फरक. जर नसेल समजलं तर अजून मी डबल एक्सप्लेन करेल. आता पहिल्या क्वांटिटी आपण लक्षात ठेवूया. परत तिसरी क्वांटिटी जी आहे ती काय, टाईम. तर टाईम कशामध्ये, टाईमला मराठीत काय म्हणतो आपण, वेळ. तर वेळ कशामध्ये मोजतो आपण, सेकंड्समध्ये मोजतो. त्याला सिम्बॉल काय लिहायचा, फक्त यस लिहायचं. ठीक आहे. परत त्यानंतर चौथी जी क्वांटिटी आहे ती टेम्परेचर. म्हणजे ती जर वीट त्यांनी दुपारी आणली असेल तर वीट गरम असेल, संध्याकाळच्या टायमाला आणली असेल तर थोडीशी थंड असेल. म्हणजेच काय रे, त्याला एक क्वांटिटी आहे कुठली, तापमान पण एक क्वांटिटी आहे त्याची, फिजिकल क्वांटिटी. ते कशामध्ये मोजतो आपण, तापमान नेहमी आपण केल्विनमध्ये मोजतो. त्याला केल लिहायचं. परत त्यानंतर पाचवी जी क्वांटिटी आहे ती काय, इलेक्ट्रिक करंट. बघा प्रत्येक मॅटरला आहे ना काही ना काही इलेक्ट्रिक प्रॉपर्टी असतात. ते आपण पुढे जसं जसं फिजिक्स शिकूयात तसं तसं तुम्हाला समजेलच. इलेक्ट्रिक करंटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, विद्युत धारा. काय म्हणतो त्याला, विद्युत धारा. ही विद्युत धारा कशामध्ये मोजतो आपण, तर अँपियर ह्या युनिटमध्ये मोजतो. आणि त्याला डिनोट कसं करतो, एने डिनोट करतो. त्याचं सिम्बॉल काय, ए आहे. परत त्याच्यानंतर सहावी जी क्वांटिटी आहे ती कोणती आहे रे, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस या शब्दाचा अर्थ होतो प्रकाश आणि इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, प्रकाशाची तीव्रता. त्याचा अर्थ काय झाला, प्रकाशाची तीव्रता. बघा ही क्वांटिटी फार कमी वेळा वापरतो, पण तरी पण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढे जसं जसं जाऊ तसं तसं शिकायला मिळेलच. प्रकाशाची तीव्रता आपण कॅन्डेला ह्या युनिटमध्ये मोजतो आणि त्याचा सिम्बॉल काय, फक्त CD. परत त्यानंतर सातवी जी क्वांटिटी आहे ती काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये त्याचे कण किती उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही बघा सोनं वगैरे विकत घ्यायला गेलं, समजा एक सोन्याचं बिस्किट घेतलं आपण 10 ग्रॅमचं, तर त्या 10 ग्रॅममध्ये सोन्याचे किती पार्टिकल म्हणजे किती कण प्रेझेंट आहेत ते जर मोजायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स समजून घ्यावं लागतं. बाकी बघा सोनं जर बनवायला गेले का बघा तुम्ही 22 कॅरेट 24 कॅरेट असं बघितलं असेल, लिहिलेलं असतं. 22 कॅरेट म्हणजे काय, ते की त्याच्यामध्ये 90% सोने, 85% सोने, बाकी वेगळं मटेरियल आहे दुसरं. त्यात पितळ असू शकतं, तांबा असू शकतं, काही असू शकतं. समजलं. म्हणजेच काय की सोन्याचे कण त्याच्यामध्ये 85% उपलब्ध आहेत, बाकीचं दुसरं वेगळंच आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय असतं, वेगळी क्वांटिटी. आणि ती कशामध्ये मोजतो आपण, त्याला आता ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल, पदार्थाचे कण असं म्हणलं तरी चालेल. पदार्थाचे कण मराठीमध्ये. आणि त्याचं युनिट काय तर मोल. बघा केमिस्ट्रीमध्ये मोल कन्सेप्ट नावावर एक पूर्ण चॅप्टर आहे, तो समजून घेतला तर तुम्हाला मोल चांगलं समजेल. जर नसेल समजलं तर आपण पुढे अजून फिजिक्समध्ये व्यवस्थित शिकणारच आहोत. आणि त्याला मोजतो कशामध्ये आपण, आपलं त्याचं सिम्बॉल काय, MOL. तर ह्या 7 क्वांटिटी ज्या आहेत ह्या फंडामेंटल क्वांटिटी ह्या पाठ असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला फिजिक्स चांगल्या पद्धतीने समजू शकतं. जसं की मग आम्ही सांगितलं गणितामध्ये 0 पासून 9 पर्यंत जेवढे पण अंक येतं त्याच अंकापासून आपण काय करतो, इन्फानाईट नंबर बनवतो. तसं ह्या 7 क्वांटिटीच्या कॉम्बिनेशनपासून इन्फानाईट आपण क्वांटिटीज बनवू शकतो. तर हे पटकन लिहून घ्या, तोपर्यंत मी काही सेकंद थांबतो तुमच्यासाठी.
आता ह्याच्यानंतर पुढची क्वांटिटी जी आहे त्या क्वांटिटीचं नाव आहे डिराइव्ड क्वांटिटी. आता ह्याला मराठीमध्ये चांगला असा शब्द काय नाही बरं का, तरी पण म्हणलं एक नवीन राशी असा शब्द घेऊ शकतो आपण. ह्याचा अर्थ काय ते बघू समजून घ्या. डिराईव्ह करणे म्हणजे काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंडामेंटल युनिट जर एकत्र आले तर एक नवीन राशी बनते, त्याला काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटी. आता ह्याचं चांगलं उदाहरण सांगतो बघा. 8वी 9वी मध्ये असताना तुम्ही वेलोसिटीचे गणित बघितले असतील बघा. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय रे, वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता मराठीमध्ये ह्याला काय म्हणणार रे, गती बरोबर कापलेले अंतर त्याला डिस्प्लेसमेंटला मराठी शुद्ध मराठीत काय म्हणतात माहिती आहे का, विस्थापन म्हणतात. विस्थापन भागिले वेळ. आता हे विस्थापन काय काय मराठी विद्यार्थ्यांना विस्थापन म्हणजे पण कळणार नाही, कारण हाच तेवढा शब्द डेंजर. तर घाबरायचं नाही, ह्याचा अर्थ अंतर असा होतो, अंतर. आता अंतर आणि विस्थापनमध्ये काय फरक आहे ते पण सांगून टाकतो लगेच. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये काय अंतर आहे ते पण लगेच सांगतो. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय, इथून इथपर्यंत जायला पण वेगवेगळे मार्ग आहेत. हे जे आहे किंवा हे असं जाऊ शकतो, हे असं जाऊ शकतो, हे जे वेगवेगळं अंतर कापलेलं आहे आपण हार्ड शॉर्टेस्ट डिस्टन्स सोडून त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स असं म्हणायचं. जास्त कन्फ्यूज करण्यासारखं काय नाही, तेवढीच गोष्ट आहे फक्त. तर बघा आता ह्याच्यामध्ये गती बरोबर काय लिहिलं रे, विस्थापन म्हणजे अंतर कशामध्ये मोजतो रे आपण, फंडामेंटल क्वांटिटीमध्ये बघितलेलं आहे. अंतर कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो. म्हणजे इथं काय आलं, मीटर. आणि वेळ कशामध्ये मोजतो, सेकंदामध्ये. आता बघा दोन फंडामेंटल क्वांटिटी एकत्र आलेले आहेत बरोबर का नाही, एक मीटर आणि सेकंड. म्हणजेच काय, एक नवीन युनिट बनलेलं आहे तुमच्याकडे, मीटर पर सेकंड. ह्यालाच म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटी. म्हणजे उदाहरण अजून थोडंसं डीपमध्ये ह्याला समजावून सांगतो बघा. समजा तुमचं घर या ठिकाणी आहे आणि आपला क्लास या ठिकाणी आहे. समजा हे जे डिस्टन्स आहे तुमच्या घरापाशी पॉईंटला नाव ए देऊ, ह्याला बी नाव देऊ. हे डिस्टन्स असं समजूयात की 1200 मीटर एवढं आहे, ठीक आहे. आणि हे पार करण्यासाठी तुम्हाला 2 मिनटं लागली असं कन्सिडर करूया, ठीक आहे. तर ह्याची वेलोसिटी म्हणजे तुमची गती कशी काढणार आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम ह्या फॉर्म्युल्याने काढणार. मग आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती दिलेलं आहे रे, 1200 मीटर डिवायडेड बाय 2 मिनिट म्हणजे किती सेकंद, कारण टाईम आपण बघितलं स्टँडर्ड सेकंदमध्ये घेतो. तर 2 मिनिट म्हणजे किती सेकंद रे, किती सेकंद, 120. तर मग 120 सेकंद. तर मग इथं काय लिहिणार मी, टाईमच्या जागी 120 सेकंद. मग 0ला 0 कट, 12 1 12 आणि हे 0 म्हणजे काय राहिलं रे शिल्लक इथं 10. म्हणजे v इज इक्वल्स टू काय आलं, 10 डिवायडेड बाय 10 मीटर पर सेकंड असं आलं. आता इथं ह्याचा अर्थ काय होतो ते बघा. हे डिवायडेड बाय खाली काय नसतं म्हणजे 1 असतं बरं का. म्हणजेच 10 मीटर एवढं डिस्टन्स एका सेकंदात पार केलं, म्हणजेच मीटर पर सेकंड. म्हणजेच तुम्ही काय केलं, या ठिकाणी 2 युनिट आणले, मीटर आणि सेकंद. हे बघा हे युनिट नवीन सापडलेलं आहे आपल्याला किंवा बनवलेलं आहे आपण. ते कसं बनवलं आहे, मीटरच्या सहाय्याने आणि सेकंडच्या सहाय्याने. म्हणजेच नवीन युनिट बनलेलं आहे, त्यालाच म्हणायचं डिराइव्ड युनिट. परत त्यानंतर सेम ॲक्सलरेशनच्या बाबतीत ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय रे, वेलोसिटी अपॉन टाईम. वेलोसिटीचं युनिट काय आताच बघितलं आपण, मीटर पर सेकंड डिवायडेड बाय टाईमचं युनिट काय, परत सेकंड. मग आता ह्याला कसं लिहिणार तुम्ही, हे डिवाइड करता येत नाही आपल्याला, म्हणून काय करतो आपण एक ॲडजस्टमेंट करतो. मीटर पर सेकंड आहे तसं करतो आणि ह्याचा इनवर्स घेतो, म्हणजे 1 डिवायडेड बाय एस. म्हणजेच m इंटू 1 किती येणार, m, एस इंटू एस काय येणार, स्क्वेअर. म्हणजे नवीन युनिट परत इथं बनलं, 1 मीटर आले आणि 2 सेकंद आले, म्हणजे 3 युनिट आले फंडामेंटल आणि त्याच्यापासून एक नवीन युनिट बनलं. त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड युनिट म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचप्रमाणे फोर्सचं देखील आहे. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग काय तरी मासचं काय युनिट येतं, kg. ॲक्सलरेशनचं आपल्याला युनिट माहिती आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्याचं फोर्सचं युनिट काय झालं रे, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काय झालं,
फोर्सवर सगळ्यात जास्त न्यूटन नावाचे एक वैज्ञानिक आहेत, त्यांनी जास्त काम केलेलं आहे किंवा त्यांना त्याच्याबद्दल त्यांनी जास्त आपलं आयुष्य त्यात पणाला घालवलेलं आहे. त्यांच्या सन्मानार्थ हे 4 युनिट ज्या टायमाला एकत्र येऊन असं काही युनिट बनतं त्याला न्यूटन नाव दिलं चालू केलं, म्हणजे फोर्सचं युनिट काय झालं परत न्यूटन असं झालेलं आहे. एवढं शांततेत एवढं प्रेमाने ऐकल्याबद्दल मी तुमचा अनुग्रहित आहे. धन्यवाद.